आपल्या मसाल्यात भेसळ आहे हे सिद्ध झालंय बाबा। साहेब साहेब मी खरंच काही केलेलं नाहीये साहेब। साहेब मी निरपराध आहे साहेब। तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? सुमित, सुमित नका पाय धरू तुम्ही। तू गुन्हा केलास असं कुठेही सिद्ध झालेलं नाही अजून। गुन्हा कोणी केलाय हे लवकरच सिद्ध होईल आणि ज्याने कोणी हा गुन्हा केलाय ना त्याने मसाल्याच्या चाचणीचे रिपोर्ट्स बदलण्याचाही प्रयत्न केला, पण विराजसने पकडलं त्याला। जो माणूस मसाल्याचे रिपोर्ट्स बदलण्यासाठी आला होता विराजसने त्याला धरलंय। अगं पण विराजच आहे कुठे आता? उठ उठ उठ। हा, या माणसाने मसाल्याचे खरे रिपोर्ट्स लपवले। लॅब अटेंडंटला सांगून खोटा रिपोर्ट बनवला, पण आता या सगळ्या मागचा खरा गुन्हेगार पकडला गेलाय। पण कोण आहे तो गुन्हेगार? माझाही विश्वास नाही बसला। मला जेव्हा कळलं तेव्हा मलाही खरं नाही वाटलं, पण तो आता पकडला गेलाय। अरे पण आहे कोण? कुठे? हे खरे गुन्हेगार आहेत। कळलं राधा? खरा गुन्हेगार हा आहे। बाबा, ह्या माणसाने रिपोर्ट बदलायला माणूस पाठवला, पण आता सगळं सत्य उघडकीस आलंय। आपले मसाले भेसळ करून विकत होता, वरची कमाई स्वतःकडे ठेवत होता। खेड्यापाड्यांमध्ये आपल्या मसाल्यांमध्ये भेसळ करून विकता तुम्ही ढवळे। मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं बाबा, यांच्याकडे कॅश सापडली, भरपूर कॅश सापडली। ढवळे सर, तुम्ही तुम्ही कसं काय? माफ करा। नाही 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 नाही, ढवळे सर तुमच्यावर कोणी दबाव टाकतंय का? तुम्हाला असं कोणी बोलायला लावतंय का? असं असेल ना तर तुम्ही स्पष्ट सांगा, घाबरू नका। घ्या, पिच्छा सोडत नाही माझ्या सुमितचा, अजूनही त्याच्यावरच संशय। नाही, माझ्यावर कोणी दबाव नाही टाकलेला। बिराजदार मसाल्यांमध्ये मीच अफरातफर केली। मला माझा गुन्हा कबूल आहे। साहेब, घेऊन जा या माणसाला। चल रे, तू काय बघतो? चल चल। काय गळे, अजूनही बोलायचंय माझ्या नवऱ्याची? आहे अजूनही संशय त्याच्यावर, बोल ना। नाही, कारण खरा आरोपी कोणीतरी वेगळाच निघाला, पण तुमची राधा माझ्या सुमितला गुन्हेगार ठरवून मोकळी झाली। माफी मागायची फक्त नाटकं होती, मनात मात्र संशय तसाच होता। आणि माफी मागायला लागली ना, त्याचा सूड म्हणून ती अजून मागे लागली सुमितच्या।
कारण तिला आम्हाला घरातून बाहेर हाकलवायचं होतं, हो ना? पण हे बघ, एक लक्षात ठेव, हे घर माझं आहे आणि मला कुणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही, कुणीही नाही असावरी, मी या घरात आता नाही राहू शकत. मला इथे नाही राहता येणार आता. या घरचं जावई असून या घराला मी आपलं मानलं. इतकी वर्ष कंपनीत कष्ट केले, इमानदारीने काम केलं, तर त्याचं फळ काय मिळालं मला? हे आरोप, हे असे आरोप होणार असतील तर मी नाही राहू शकत इथे. लाचार होऊन शर्मेने मान खाली घालून जगण्यापेक्षा ताठ मानेनं या घराच्या बाहेर पडलेलं बरं. पण का? आपण का बाहेर जायचंय? कारण आपण परक्या होता असावरी. राधा या घरची सून आहे आणि मी कोण आहे? मी जावई म्हणजे परका. आणि आज हे परके पण स्पष्ट जाणवत. जावई बापू, झालं समाधान? झालं तुझ्या मनासारखं? शेवटी डाव साधलाच. बक्षीस द्या तुमच्या राधाला, कारण घराचे तुकडे तुकडे करण्यात यशस्वी झालेत मॅडम. विराजसला सांगा, त्याचे सुमित अंकल घर सोडून जात आहेत. फक्त हिच्यामुळे. सुमित, कोणी येतंय की नाही मला बोलवायला? खरंच घर सोडावं लागेल नाही तर. सुमित, सुमित, सुमित थांबा. सुमित, सुमित थांबा. सुमित थांबा ना, थांबा. कुठे जाताय तुम्ही? काय करू मी थांबून? बघ ना किती अपमान करतायत सगळे. मला अजून अपमान सहन नाही होणार, मला जाऊ दे. नाही नाही, थांबा सुमित, प्लीज नका ना घर सोडून जाऊ. असं का करताय तुम्ही? असावरी मला नाही थांबायचं आणि तूही इथे नको थांबूस. तूही चल माझ्यासोबत प्लीज. मी राधाशी बोलते. आपण राधाशी बोलू, काहीतरी नक्की सोल्युशन निघेल. सुमित चला, साडी प्लीज. असू नको थांबू मला. असू प्लीज ऐक. असू दादा, असं दादा बघ ना. दादा, सुमित ऐकतच नाहीये, ते थांबायला तयारच नाहीये. का थांबू मी या घरात? सांग ना, का थांबू मी या घरात? सांग ना, काय अर्थ आहे इथे थांबण्यात? ज्या घरात मला कोणी आपलं मानणारच नसेल तिथे थांबण्यात काय अर्थ आहे? आणि काय खात्री आहे परत माझ्यावर असे आरोप केले जाणार नाहीत? हे बघा सर, जिथे आपल्याला किंमत नाहीये ना तिथे आपण थांबायचं नसतं. मी जे करतोय ते योग्य करतोय. प्लीज मला थांबवू नकोस. तूही चल माझ्यासोबत. नाही दादा, दादा बघ तुझ्या सुनेमुळे काय होतंय. हिच्यामुळे सुमित घर सोडून जातोय. दादा, दादा, मला कळत नाही तू असं का केलंस? काय झालं? आणि ही बॅग सुमित अंकल तुमची आहे ना? तुम्ही कुठे चाललाय? कुठे जाणार?
घर सोडून चाललेत तुझे सुमित अंकल. फक्त तुझ्या बायकोमुळे. तुम्हाला सगळ्यांना फार विश्वास होता ना हिच्यावर. बघा काय केलं हिनं. घरातल्या मोठ्यांचा असा अपमान करतं का कोणी? माफी मागितली होती ना हिनं. आणि तू तर मारायची बाजू घेतली होतीस. पण हिला फक्त एकच हवं होतं. तिला आपलं घर फोडायचं होतं विराजस. तिनं तुझंही नाही ऐकलं. ती तिचा हट्ट रेटत राहील आणि तुला सबशेड गुंडाळलाय तिनं. तू करत नास बायको बायको, पण तिला त्याचं काहीच नाहीये. तुझ्यापासून लपवायला सुद्धा कमी केलं नाहीये तिनं. प्लीज तुम्ही थांबा. आता कशाला अडवायला आलीस? हा राईट. मोठेपणा हवा असेल ना तुला आता. कसलं पद्धतशीर प्लॅनिंग करते ना, व्यवस्थित एकदम. म्हणजे आता आम्हाला अडवण्याचं नाटक करणार आणि मग तू हिरोईन होणार, मोठेपणा मिरवणार. हो ना? ठीक आहे, तुला मोठेपणा हवाय ना. नाही जात आम्ही घर सोडून नाही जात. हा, पण माझी एक अट आहे. सुमितची माफी मागायची. पायावर नाक रगडून माफी मागायची. का? धक्का बसला? कमीपणा वाटतोय माफी मागायला? बिनबुडाचे आरोप करताना नाही वाटला कमीपणा? तेव्हा नाही लाज वाटली, मग माफी मागायची कसली लाज वाटतेय ग? नाही, तुला असं वाटलं असेल की पोलीस येतील, सुमितला पकडून घेऊन जातील आणि तू असं मस्त अभिमानाने सगळा तमाशा बघशील. हो ना? पण नाही. आता तुला हिम्मत दाखवावीच लागेल आणि माफी मागावी लागेल. कारण आता मी ही उभी राहणार. तू माफी मागायची आणि आता तमाशा मी बघणार. बास वहिनी बास. अजून किती बाजू घेणार आहेस तिची? सुमितचा अपमान झाला तर झाला, पण स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा खोटं बोलली. तरीही तुला तिची बाजू घ्यायची, घे. पण मी हिला सोडणार नाही. हिला माफी मागावी लागेल, नाक रगडून. चल. सुमित अंकल, राधाच्या वतीने मी तुमची माफी मागतो. चुकलं तिचं. तिने तुमच्यावर खोटे आरोप करायला नको होते, पण गैरसमज झाला तिचा. गैरसमज बोलून दूर करता येतात विराजस. ती तर तुझ्याशी खोटं बोलली. आत्या मान्य आहे मला, पण पूर्ण चूक राधाचीही नाहीये. विराजस, आत्या तू मला बोलू देणार आहेस की नाही? मला एकदा काय म्हणायचं ऐकून तर घ्या आत्या.
मला हे मान्य आहे की राधाचा सुमित अंकलवरचा संशय चुकीचा होता, पण कंपनीमध्ये काहीतरी गडबड चालू आहे हे तर बरोबर होतं ना. तिच्यामुळे कंपनीचा एवढा मोठा घोटाळा समोर आला, कंपनीचं मोठं नुकसान होता होता राहिलं हे तर आपण नाकारू शकत नाही. आणि आता ज्या कंपनीचं नुकसान होणार होतं पण जे हिच्यामुळे झालं नाही, ती कंपनी काय माझी किंवा राधाची नाही. बिराजदारांचं अख्खं घर चालतं आणि त्यात तू सुद्धा येतेस. एक बाई तिचं प्रत्येक काम करताना किती दक्ष असते माहिती आहे ना तुला. स्वयंपाकाचं, जेवणाचं उदाहरण घेऊयात आपण हवं तर. कुठलाही पदार्थ बनवताना प्रत्येक गोष्ट धुवून घेणे, साफ करून घेणे, मसाल्याचा वास घेणे, तो मसाला खराब झाला नाहीये ना हे चेक करणे, भाज्या धुवून घेणे. प्रत्येक पदार्थ समोर ताटात वाढायच्या आधी ती त्या पदार्थाची चव बघते आणि मग तो ताटात वाढते. का का त्या कोणावरचा अविश्वास म्हणून नाही, कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठीच्या सुरक्षतेसाठी ती करते. आणि आज ते राधाने केलं. तिच्यामुळे आज एवढा मोठा घोटाळा आपल्या सगळ्यांच्या समोर आला. खरं तर आपण सगळ्यांनी मिळून तिचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, तिला थँक्यू म्हटलं पाहिजे. पण इथे भलतंच काहीतरी चालू आहे. कमाल आहे. बाबा प्लीज तुम्ही आत्याला समजावा. राधाची चूक झाली मला मान्य आहे. सुमित अंकल, पण तुम्ही ही गोष्ट मान्य करा की आज तिच्यामुळेच आपली कंपनी वाचली आहे. असावरी बस झालं, जे झालं तर झालं. आता तू जरा शांत हो. कसं आहे, विराजस बरोबर बोलतोय. असावरी अगं ऐक, हे बघ विराजच बोलतोय ते चुकीचं नाहीये, तू ऐकून तर घे त्याचं म्हणणं. तुम्ही सगळे तिची बाजू घाल वाटलं नव्हतं, पण कसं आहे ना, आता सुमितलाच या घरात थांबायची इच्छा नाही. अरे देवा, राधा विराजसचा साहेबांना हवा तसा वाद तर झालाच नाही, आणि मी सोडून गेलो तर राहू कुठे. सुमित भाऊजी, नका असा अविचार करू. निदान विराजस काय म्हणतो त्याचा अर्थ समजून तर घ्या. आणि राधालाही फक्त कंपनीत झालेल्या घोटाळ्याचा शोध घ्यायचा होता, आणि त्या सगळ्या परिस्थितीमुळे संशय तुमच्यावर गेला. पण तो गैरसमज होता भाऊजी. पण आता तिनेच तुमचं काम सोपं केलं की नाही, आणि आज त्यामुळेच तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. प्लीज प्लीज नका हे घर सोडून जाऊ. थांबा प्लीज. जावई बापू ऐका, खरंच हे घर सोडून जाऊ नका तुम्ही. सुमित, मी काय म्हणतोय ऐक सगळ्यांचं, नको जाऊस घर सोडून प्लीज. सुमित अंकल प्लीज. प्लीज प्लीज तुम्ही थांबा. ठीक आहे, तुम्ही सगळे इतकं म्हणताय तर थांबतो मी.
विराजस विराजस थँक्यू. तू माझ्यावर विश्वास दाखवलास, माझ्या बाजूने उभा राहिलास. खरंच थँक्यू. तू नसतास तर काय झालं असतं? इतकं सगळं आहे तरी तुला मला सांगावंसं नाही वाटलं. मी तुझी प्रायव्हसी जपीन हे मी स्वतः म्हणालो होतो तुला, पण मी हे म्हणालो होतो की आपण फक्त नवरा बायको या बंधनात आहोत का आपण हे बंधन प्रामाणिकपणे पाळतोय. मी तुला विचारलं होतं ना राधा, तुझ्या मनात काही चालू आहे का, तुला कसलं टेन्शन आहे का, तुला मला काही सांगायचं आहे का, सांगायचं असेल तर मला सांग, बोल माझ्याशी, शेअर कर गोष्टी म्हणालो होतो ना. तरी एका शब्दाने बोलली नाहीस तू.